पैठणच्या विकासासाठी मला एक वेळ संधी द्या, अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांचे आवाहन. पैठणच्या जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा केला जात असतानाही राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे आजही पैठणच्या जनतेवर पाण्यासाठी त्रस्त असल्याचा आरोप जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार तथा नेताजी सुभाषचंद्र बोस सेनाचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज पैठण इथे केलाय. धरण उशाला अन कोरड घशाला अशी अवस्था या पैठणकरांची राजकारण्यांनी करून ठेवली आहे. जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांनी आज पैठण शहरात पदयात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यावेळी मतदारांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडली. आपल्यास निवडून दिल्यास आपण पैठणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहू, असं रतन लांडगे यांनी यावेळी मतदारांना आश्वासन दिले.